हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा मित्रांनो, आतापर्यंतची तलाठी भरतीची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. निवड यादी व प्रतीक्षा यादीबाबत प्रसिद्धी पत्रक. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता तलाठी भरतीचा जो अंतिम निकाल आहे किंवा अंतिम रिझल्ट आहे मित्रांनो, तो जाहीर झालेला आहे. आणि तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा आपण अपलोड केला आहे. त्यामध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की कोणत्या कॅटेगरीचं मेरिट किती लागलेलं आहे आणि त्याची PDF मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. ती तुम्ही अवश्य पहा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली. तर बघा, ही निवड यादी व प्रसिद्धी पत्रक बाबत माहिती बघा मित्रांनो, जी तलाठी भरतीची नवीन अपडेट आहे. महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत जवळपास 23 जिल्ह्यांचा निकाल मित्रांनो लागलेला आहे. तर याच्यामध्येच माहिती समजून घ्या. विषय नमूद केल्यानुसार महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी गट क संवर्गाचे सरळ सेवा पदभरती 2023 मधील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीचा पुढील टप्पा हा निवड याद्या व प्रतीक्षा याद्या तयार करण्याचा आहे. सोबत पेशा क्षेत्र नसलेल्या 23 जिल्ह्यातील तलाठी पदासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, माननीय सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका. या ठिकाणी ती माहिती आहे, तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पॉज करून ती रीड करू शकता. तर त्यानंतर बघा, महत्वाची माहिती इथून आहे ते बघा. अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असलेल्या 13 जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाकडे पुढील निर्देशानंतर करण्यात येईल. त्यामुळे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. तर बघा, हे 23 जिल्हे आहेत मित्रांनो. या 23 जिल्ह्यांची निवड यादी व प्रतीक्षा यादी मित्रांनो जाहीर झालेली आहे. तर ते कोणते कोणते जिल्हे आहेत ते बघा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली. तर या 23 जिल्ह्यांचा मित्रांनो निकाल जाहीर झालेला आहे. निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे. तर बघा, निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्धीनंतर उमेदवारांची ओळख प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी, याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपूर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा समिती निवडणूक समितीकडून जिल्हा स्तरावर करण्यात येईल. जिल्हा स्तरावरील कार्यवाही बाबतचे वेळापत्रक हे संबंधित जिल्ह्यांच्या शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर मित्रांनो, हीच अपडेट होती. तर मित्रांनो, तुम्ही तुमचा रिझल्ट चेक केला की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. हीच अपडेट होती मित्रांनो, जी तुमच्यासोबत शेअर करायची होती, म्हणून आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.